सोहम सोहम जप करी मना, सोहम भावे सांडिली बाह्य पूजा, सोहम रूपे जाणिले आत्मराजा, सोहम शब्दे देखिले त्या गुरुसी, सोहम तत्वे तारितो जो दीनासी. आज ऐकूया परमपूज्य श्री गजानन महाराज गुप्ते यांच्या आत्मप्रभा या ग्रंथातील महाराजांनी मुमुक्षूंना दिलेला संदेश दुसरा, भाग दुसरा. प्रत्येक धर्मात संत आणि द्रष्टे असतातच. मनुष्याचा धर्म कोणताही असो, त्यानं आपल्या सद्गुरूंवर अढळ श्रद्धा ठेवून जर सोहमनं आत्मस्वरूप चिंतन केलं तर सुखदुःखाच्या पलीकडे जाऊन अखंड आनंद निधानाची प्राप्ती करून घेणं त्याला सहज शक्य होईल. सोहम मंत्र हाच एकमेव उद्धारकर्ता मंत्र आहे. निव्वळ विचारांनीच नव्हे तर स्वानुभूतीनंच माझी अशी पक्की खात्री झाली. मी कोणी सत्पुरुष झालो आहे किंवा थोर सत्पुरुषांच्या पंक्तीत बसण्याची माझी योग्यता आहे असा याचा अर्थ नव्हे. मला इतकंच म्हणायचंय की सर्व संतांनी याच मंत्राचा अवलंब केला आहे आणि या मंत्राच्या तत्वानुसार जेव्हा त्यांचे विचार आत्मस्वरूपाशी एकरूप होऊन गेले तेव्हाच ते ब्रह्मरूप होऊन जगामध्ये सद्गुरू म्हणून प्रकट झाले. ही स्थिती मला अजून प्राप्त झाली नाही, पण माझी अशी खात्री आहे की अशा संत महात्म्यांच्या कृपेमुळेच आणि सोहमच्या ध्यानामुळेच त्यांना मिळणारा आनंदरस मी चाखू शकतोय. ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास इत्यादी थोर संतांची योग्यता मला अजून प्राप्त झालेली नाही, परंतु त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून मी जातोय आणि वेळोवेळी स्वानुभवानंदाचे घोटके घेत आहे. या संतांनी आपल्या अमरवाणीनं जगाला स्पष्ट शब्दात सांगितलं की सोहमनंच त्यांचा उद्धार झाला आणि सोहममुळेच सर्वांचा उद्धार होईल. भविष्यकालीन संतही जगाला हाच संदेश देतील. सहजगत्या होणारं कर्म जरी सकाम वाटलं तरी सत्यतः ते निष्कामच होय. माझा स्वानुभव मला हेच सांगतोय. असं म्हणण्यात इतर संतांवर टीका करण्याचा माझा हेतू नाही. ज्यांना ज्यांना आत्मसाक्षात्काराचा अनुभव आहे ते ते संत माझ्या सद्गुरूंचेच अवतार होत असं मी जाणतो. माझ्या अंतरात्म्यात अव्यक्त रूपात दडून बसलेल्या सोहमची जाणीव त्यांनीच मला करून दिली. हा अमोलिक ठेवा मजपाशीच होता, परंतु त्याचा मला विसर पडला होता. संतांनीच मला त्याची खूण पटवली आणि त्या क्षणापासून मी सोहमचंच आत्मस्वरूप चिंतन सतत करीत आलो आहे. आणि अशामुळेच राम हमारा जप करे हम बैठे आराम या कबीरोक्त स्थितीप्रत आलो आहे. मी आपला स्वस्थ बसून असतो. राम, हरी, विठोबा ही सारी सोहमचीच भिन्न भिन्न नावं आहेत. आता मी स्वतः जप करीत नाही. माझे सद्गुरूच मज करवी तो करवून घेतात. इतरांना सोहम जप करण्यास मी आपणहून कधीच सांगत नाही. संतच माझ्या मुखातून तो इतरांना सांगतात. अव्यक्तातून स्फुरण पावलेला हा सोहम प्रत्येकाच्या अंतःकरणात वास करीत असतो. संत या हृदयस्थ सोहमशी एकरूप होऊन जातात आणि मग सोहम अव्यक्तात विलीन होतो. म्हणूनच माझी अशी श्रद्धा आहे की सोहम
हेच खरं कर्म होय. हेच ते कर्म, हाच तो मी. या मी ची ओळख संतांनी मला करून दिली. सोहम हेच ते गुह्य. सोहम हाच परमेश्वर. सोहम हेच सत्यकर्म. आपल्या कृपाप्रसादानं संत याचीच जाणीव करून देतात. नंतर जपाचा सतत अभ्यास आणि सोहमरूपी आत्मस्वरूपाचं चिंतन यांच्या सहाय्यानं मनुष्याला सहज स्थिती प्राप्त करून घेता येते. या स्थितीत मनुष्याच्या हातून घडणारी कर्म सकाम वा निष्काम या सदराखाली येतात. ज्याप्रमाणे सगुण आणि निर्गुण स्वरूपात अंततः फरक नसतो, तद्वत या आत्ताच सांगितलेल्या स्थितीत सहजतेनं होणाऱ्या सकाम आणि निष्काम कर्मात काहीच फरक नसतो. या स्थितीप्रत पोहोचलेला मनुष्य फलाविषयी अनासक्त असतो. नफा आणि नुकसान या दोन्ही बाबतीत तो सारखाच बेफिकीर राहू शकतो. दोन्ही त्याला सारखीच वाटतात. त्याची अशी खात्री असते की हे शरीर मृत्यूलोकातील हे भाडोत्री घर आपलं नव्हे. साहजिकच कर्मानुसार सुख प्राप्त झालं किंवा दुःख भोगावं लागलं तरी दोन्ही गोष्टींची किंमत त्याला सारखीच वाटते. निर्मळ प्रेम हेच परमात्म्याचं सत्य स्वरूप होय. परमात्माच खरा सद्गुरू. जेव्हा मनुष्य मात्र प्रेमस्वरूप होतो तेव्हा त्यानं खरोखरच विश्व जिंकलं असं म्हणावयास हरकत नाही. तुकारामांनी हा सद्विचार या शब्दात व्यक्त केला तो असा: नम्र झाला भूता तेणे कोंडिले अनंता. तुमचं अंतःकरण शुद्ध प्रेमानं भारावलं असेल तर सद्गुरू कृपेचा लाभ तुम्हास झालाच म्हणून समजा. मात्र हे प्रेम संपूर्णतया शुद्ध असावं. अंतरात कोणाही विषयी थोडा सुद्धा द्वेष असू नये. इहलोकातील अशा तऱ्हेच्या प्रेमाचं उत्कृष्ट उदाहरण मातृप्रेमाचं देता येईल. आई आपल्या मुलांवर ज्या तऱ्हेनं प्रेम करते तसं प्रेम जर आपण सर्व प्राणीमात्रांवर करू शकलो तर परमेश्वर आपल्या अंतःकरणात वास करीत आहे याची जाणीव आपणास खात्रीनं येईल. संतांची वचनं आणि संतांचा सहवास यामुळं आपल्यात असलेल्या या सत्य प्रेमाची साक्ष मिळते आणि ते जागृत होतं. अशा प्रेमाचं लक्षण तुकारामांनी ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावीण प्रीती या शब्दात सांगितलंय. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.